अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, गुरुपौर्णिमेची ती एकच रात्र, संपूर्ण वर्षातील अशी एकमेव रात्र जेव्हा ब्रह्मांडातल्या साऱ्या दिव्य शक्ती थेट पृथ्वीवर अवतरतात. तुम्ही आजवर हजारो व्हिडिओ पाहिले असतील, शेकडो उपाय केले असतील, पण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कारण येत्या 29 जुलै 2026 गुरुपौर्णिमेच्या रात्री भगवान दत्तात्रेयांनी दिलेला तो एक अत्यंत गुप्त सिद्ध मंत्र कसा जपायचा आणि 41 दिवसात गरिबी, आजारपण व संकटांचा कसा अंत करायचा, हे आज पहिल्यांदाच एका विशेष कथेसह उघड होणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात तर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण ते दुःखाचे नाहीत तर भक्तीचे असतील. आधी मनापासून कमेंट करा, जय श्री गुरुदेव दत्त, आणि या दिव्य प्रवासात सामील व्हा. कथेची सुरुवात होते सन 1687 मध्ये. कोकणातलं एक छोटेखानी गाव दाभोळ. त्या गावात राहणारे एक 32 वर्षाचे तरुण ब्राह्मण, नाव गोविंद शास्त्री. बाहेरून पाहायला गेले तर वय फक्त 32 वर्षे, पण डोळ्यातून मात्र दुःखाचे आणि रक्ताचे अश्रू वाहत होते. घरात खाण्यासाठी अन्नाचा एक कण नव्हता. पत्नी क्षयरोगाने ग्रासलेली मरण यातना भोगत होती. 2 लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रोज रात्री उपाशी झोपायची. कर्ज मागायला गेले की गावकरी दारे बंद करून घ्यायचे. एक दिवस गोविंद शास्त्रींच्या सहनशीलतेचा अंत झाला. ते धावत धावत गावातल्या जुन्या दत्त मंदिरात गेले. गुरुवारी रात्री 12 वाजता मंदिरात कोणीही नव्हते. गोविंद शास्त्री दत्त महाराजांच्या मूर्तीला मिठी मारून ढसाढसा रडू लागले. ते ओरडून म्हणाले, हे त्रिगुणात्मका दत्त बाबा, जर तू खरोखर जिवंत असशील तर आज मला दर्शन दे, नाहीतर मी या मूर्तीसमोर माझे डोके आपटून प्राण देईल. त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. रात्री ठीक 12:08 गोविंद शास्त्री रडत रडत बेशुद्ध पडले आणि अचानक आकाशात प्रचंड वीज चमकली. मंदिराचा गाभारा एका अलौकिक सुवर्ण प्रकाशाने उजळून निघाला आणि गोविंद शास्त्रींसमोर साक्षात उभे राहिले दिगंबर भगवान दत्तात्रेय. 3 मस्तके, 6 हात आणि सोबत 4 वेद रूपी कुत्रे आणि कामधेनू. कमंडलातून अमृताचे थेंब सांडत होते. डोळ्यांतून करुणेचा अथांग सागर वाहत होता. दत्तप्रभूंनी गोविंद शास्त्रींच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, वत्सा गोविंदा, उठ, तुझी परीक्षा संपली आहे. तू माझा खरा आणि निष्पाप भक्त आहेस. मी तुला आज असा एक मंत्र देतो जो आजवर फक्त आदिगुरु शंकराचार्य आणि नाथ संप्रदायांच्या 7 संतांकडेच होता. हा मंत्र एका रात्रीत सिद्ध होतो. आणि दत्त महाराजांनी गोविंद शास्त्रींच्या उजव्या कानात 3 वेळा तो मंत्र उच्चारला. मंत्र कानात पडताच गोविंद शास्त्रींच्या अंगातून जणू 440 व्होल्टचा करंट गेला. त्यांनी डोळे उघडले तर दत्त महाराजांचे रूप हवेत विलीन होत होते आणि हवेतून एकच आवाज आला, हा मंत्र फक्त अत्यंत संकटात असलेल्या खऱ्या भक्तालाच सांग. गोविंद शास्त्री घरी आले. पहाटे 3 वाजता त्यांनी स्नान केले आणि 108 वेळा त्या मंत्राचा जप केला. सकाळी 6 वाजता जे घडले ते पाहून संपूर्ण दाभोळ गाव थक्क झाले.
गोविंद शास्त्रींच्या खांद्यावर रेशमी शाल होती. हातात 500 सोन्यांच्या मोहरांची पोतळी होती. क्षयरोगग्रस्त पत्नी पूर्णपणे बरी होऊन हसत मुखाने स्वयंपाक करत होती. घरासमोर धान्याने भरलेल्या गाड्या उभ्या होत्या. गावकऱ्यांनी विचारले, शास्त्रीजी, एका रात्रीत हे कसे झाले? शास्त्रीजी फक्त हसले आणि म्हणाले, दत्त बाबांनी एका रात्रीत माझे सर्व भाग्य बदलले. आजही त्या गावात गोविंद शास्त्रींची समाधी आहे आणि समाधीवर फक्त त्रिशूळ आणि द्राम हे बीजाक्षर कोरलेले आहे. बंधू आणि भगिनींनो, हा इतिहास सांगण्यामागचा उद्देश एकच. येती गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 हा तोच महासिद्ध मुहूर्त आहे. शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या रात्री दत्त महाराजांची दृष्टी थेट पृथ्वीवरील भक्तांवर असते. पण हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. जर हा मंत्र चुकीच्या किंवा दुष्ट भावनाने वापरला तर तो कार्य करत नाही. म्हणून मंत्र सांगण्यापूर्वी आत्ताच दोन्ही हात जोडा आणि माझ्या समोर मनात शपथ घ्या, हे दत्त बाबा, मी या मंत्राचा वापर फक्त माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सत्कर्मासाठी करेन. मी कोणाचेही वाईट चिंतणार नाही. दत्त बाबा, मला स्वीकार करा. ज्यांनी मनापासून शपथ घेतली आहे त्यांनीच आता पुढचा मंत्र लक्षपूर्वक ऐका. ओम राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. हा मंत्र सोपा वाटत असला तर यातील प्रत्येक शब्दामागे ब्रह्मांडीय ऊर्जा दडली आहे. ओम हे संपूर्ण विश्वाची मूळ स्पंदने, कॉस्मिक व्हायब्रेशन्स दर्शवते. द्राम हे दत्तात्रेयांचे अतिशय शक्तिशाली बीजाक्षर आहे. हे शत्रू, आजार, कर्ज आणि नकारात्मक ऊर्जा पळवून लावते. दत्तात्रेय ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा एकत्रित अवतार. गुरुजी, आपण पूर्ण विश्वासाने त्यांना आपला मार्गदर्शक मानतो. नमस्वाहा. पूर्ण समर्पण आणि अग्नीतून सर्व पापांची आणि संकटांची शुद्धी. या मंत्राला जुन्या दत्त संप्रदायात गोपाल मंत्र किंवा आणीबाणी सिद्ध मंत्र देखील म्हटले आहे. गुरुपौर्णिमेला मंत्र सिद्ध करण्याची सोपी पद्धत. हा मंत्र कसा सिद्ध करायचा? नियम अत्यंत सोपे पण कडक आहेत. वेळ रात्री 10:45 साधना सुरू करा. आसन लाल रंगाचे कापड किंवा लाल शाल पांघरून बसा. दिशा व पूजा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करा. समोर दत्त महाराजांचा फोटो ठेवा. साहित्य तुपाचा दिवा लावा. गुग्गुळ धूप जाळा आणि फोटोला लाल चंदन कुंकू लावा. जप संख्या रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेने सलग 108 वेळा जप करा. संकल्प. जप पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद करून दत्त महाराजांच्या त्रिमूर्ती रूपाचे ध्यान करा आणि तुमची समस्या त्यांच्या चरणी मांडा. विशेष सूचना. ही साधना गुरुपौर्णिमेपासून सुरू करून सलग 41 दिवस करायची आहे. 41 दिवसात एकही दिवस खंड पडू देऊ नका. जर खंड पडला तर पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागेल. 108 वेळा मंत्राचे थेट पठण. आता शांत बसा. डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी या दिव्य मंत्राचा 108 वेळा उच्चार करत आहे. हा मंत्र शांतपणे ऐका आणि मनात जप करा.
ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. 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 ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा.
ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमः स्वाहा. मंत्र ऐकताना जर तुमच्या अंगावर काटा आला असेल किंवा मनात एक वेगळीच शांतता जाणवली असेल तर समजा साक्षात दत्त महाराजांनी तुमचा हात पकडला आहे. गोविंद शास्त्री समाधी घेण्यापूर्वी म्हणाले होते, माझ्या समाधीवर हा मंत्र कोरला जाणार नाही. जो खरा भक्त असेल त्याला हा मंत्र योग्य वेळी ऐकू येईल. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र मुहूर्तावर हा मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा केवळ योगायोग नाही तर दत्त महाराजांचीच इच्छा आहे. पुढचे 41 दिवस निष्ठापूर्वक ही साधना करा आणि तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तुमच्या जवळील दत्त भक्तांना नक्की शेअर करा, कारण कोणाचे तरी संकट दूर करणे हीच खरी गुरुसेवा आहे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.